नमस्कार. मी शरयू तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या शरयू कदम व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. आणि हा माझा पहिला व्लॉग आहे यूट्यूबचा लॉंग व्हिडिओमध्ये, जो की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि माझं इंस्टाग्रामवरती पण एक पेज आहे शरयू कदम नावाने. सो तुम्ही त्याला अजून फॉलो नसेल केलं तर नक्की जाऊन करा. मी माझं चॅनलचं नाव इकडे देते. तर मी यूट्यूबपेक्षा जास्त ऍक्टिव्ह इंस्टाग्रामवर असते आणि बऱ्याच दिवसांपासून मी तिकडे व्हिडिओज पोस्ट करते. तर म्हणजे जेव्हापासून माझी प्रेग्नन्सी आहे तेव्हापासून, इव्हन त्याच्या आधीपासून, जेव्हा मी प्रेग्नेंट राहिले तेव्हा मला बऱ्याच जणांनी सांगितलेलं की तुझी प्रेग्नन्सी जर्नी शेअर कर. म्हणजे ऑलमोस्ट माझं बाळ आता 10 महिन्याचं झालेलं आहे आणि मी आत्ता माझा हा व्हिडिओ शूट करते. कारण खरंच सॉरी, मला नाही जमलं या वेळामध्ये शूट करणं. आणि फायनली मी माझं युट्यूब चॅनल ओपन करून त्याच्यावरती हा पहिला प्रेग्नन्सी जर्नीचा व्हिडिओ पोस्ट करते. सो नक्की एंडिंग पर्यंत पहा. आणि मी एंडिंग पर्यंत पहा हे याच्यासाठी सांगेन की म्हणजे खूप मध्ये मध्ये प्रॉब्लेम्स आले माझ्या प्रेग्नन्सीमध्ये. एकदम असे मोठे कॉम्प्लिकेशन्स नाही, पण थोडे थोडे आले की जेव्हा मला पण कळलं नाही की काय करायचं एक्झॅक्टली. सो तो सगळा एक्सपिरियन्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ओके, सो जेव्हा मला माझी प्रेग्नन्सी कळली तेव्हा मी गावी होते चिपळूणला. 24 एप्रिल ही माझी पिरियड डेट होती आणि जवळजवळ मे एंडिंग पर्यंत मला कळलं की मी प्रेग्नेंट आहे. तर आम्ही ना मिडमध्ये और एंडिंगला, मला एक्झॅक्टली आठवत नाहीये, आम्ही गावी जायचं ठरवलं आणि आम्ही गावी प्रवास केला, सगळं झालं आणि आम्ही रात्रीच्या बसने गावी जायला निघालो, सकाळी पोहोचलो. आणि तेव्हा सगळेजण रिलेटिव्ह ना घरी आलेले होते. मग आम्ही ठरवलं की इथे जवळ आमच्या घराच्या एक छान मिसळ मिळते, आपण तिकडे खायला जाऊया. तर आम्ही तिकडे गेलो. जाता जाता मला माहित नाही, जाताना पण मी ओके होती, सगळं ओके होतं, मस्त होतं. आणि मी तिकडे गेले आणि मी जसे बसले ना तसं मला चक्कर आली. मी तिथल्या तिथे ते जो बाक होता त्याच्यावरती झोपून गेले. मला चक्कर आली, मला काही कळलंच नाही. मला वाटलं मे बी थकवा आला असेल किंवा रात्रभर प्रवास झाला असेल म्हणून. मग नंतर घरी आलो. घरी आल्यानंतर पण थोडे एक दिवस नॉर्मल गेला. नंतर दुसऱ्या दिवसापासून मला वॉमिटिंग स्टार्ट झाली आणि असं झालं की मी उपमा बनवत होते आणि मला त्या वासाने त्रास झाला आणि मी करत लिटरली बाहेर निघून गेले. सो असं कुठेतरी डोक्यात जाणवत होतं की प्रेग्नेंट आहे का. कारण आपल्याला माहिती आहे की आपण हे ऐकतो, असे सिम्पटम्स आहेत, तसे सिम्पटम्स आहेत, असं झालं. आणि मग मी म्हटलं की चला आता आपण टेस्ट करून बघूयात काय आहे ते. सो मी टेस्ट वगैरे केली, म्हणजे घरी प्रेगान्यूज आणला आणि त्याने टेस्ट केली. तर आय वॉज शॉक्ड. म्हणजे मी प्रेग्नेंट होते आणि मला गावी जाऊन हे कळलं. सगळे होते तेव्हा इतकं भारी वाटलं, म्हणजे तो न्यूजच भारी होती. सकाळी 7 वाजता मी आईला फोन करून सांगत होती की आई मी प्रेग्नेंट आहे वगैरे. सो तो एक दिवस अनबिलिव्हेबल आणि असं न विसरणारा दिवस असतो आपल्यासाठी. तर मग मी सगळ्यांना सांगितलं वगैरे. सो सगळे खुश, सगळं छान. आणि मग 2 दिवसांनी म्हणजे माझी तब्येत जास्तच बिघडत चाललेली, कशी काय माहित नाही. जास्तच उलट्या होत आहेत, जास्तच त्रास होतोय. तर प्रेग्नेंट आहे याच्यामुळे हे सिम्पटम्स होऊ शकतात. पण नंतर एकदा मी ना बेडरूम मध्ये झोपलेले गावी असताना आणि मम्मी कुठून तरी बाहेरून आल्या आणि त्या मला म्हणाल्या की शरी तू मला पिवळी दिसतीयस. तर आय वॉज लाईक की नाही, कोणालाच नाही दिसत आहे. मी सगळ्यांना विचारलं तर कोणीच नाही बोललं की नाही दिसत आहे. त्या बोलल्या नाही. आणि त्या मला त्याच्या आधी पण बोललेल्या की शरयू ना तुझा चेहरा थोडा ना असा पिवळसर दिसतोय. मग त्या दिवशी आल्या आणि बोलल्यावरती असं झालं की चला ठीक आहे, तुमच्या मनात शंका आहे ना की काही असं कावीळ वगैरे नसावी किंवा, तर मग आपण ब्लड टेस्ट करून येऊया. मग आम्ही जेवलो वगैरे आणि गेलो ब्लड टेस्ट करायला आणि संध्याकाळी रिपोर्ट्स आले. मला कावीळ झालेली होती. म्हणजे जस्ट मला माझी प्रेग्नन्सी कळली आणि मला लगेच कावीळ पण कळली. मग आता असं झालं की आता काय करायचं, मेडिकेशन्स काय घ्यायचे, त्यात मी गावी आहे, कोणत्या डॉक्टरला कन्सल्ट करायचं, हे इथून सगळं चालू झालं. चिपळूण एक आता सिटीज आहे ऑलमोस्ट, तर तिथे पण चांगले गायनॅक किंवा अदर डॉक्टर्स असतात, त्याच्यामुळे ते काय टेन्शन नव्हतं. मग आम्ही एका गायनॅककडे गेलो चिपळूणला असताना आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे की मला कावीळ पण झालेली आहे. तर गायनॅकला आम्ही सांगितलं की मला असं असं कळलंय की मला कावीळ डिटेक्ट झाली आहे. तर त्यांनी आम्हाला एका पिडियाट्रिशियनकडे पाठवलं, त्यांच्याचकडे जो वर होता तो. मग आम्ही त्याच्याकडे गेलो आणि आम्ही त्याला रिपोर्ट्स वगैरे दाखवले. तर तो आम्हाला म्हणतो तुम्ही नक्की प्रेग्नेंट आहात का. तर आय वॉज ना व्हेरी शॉक्ड. मला असं वाटतं हे असे का बोलतायत डॉक्टर की तुम्ही प्रेग्नेंट आहात का. कारण त्याच्या थोडे दिवसच आधी मी प्रेगान्यूजने तर टेस्ट केलंच होतं, पण मी डॉक्टरांकडे पण जाऊन पर्सनली चेक करून आलेले होते आणि त्यांनी सांगितलं की अर्ली प्रेग्नन्सी आहे.
तर त्याच्यामुळे ते कन्फर्म होतं की मी प्रेग्नेंट आहे. मग आम्ही गेलो त्या पिडियाट्रिशियनकडे, तर ते असं म्हणाले की तुम्ही प्रेग्नेंट आहात का? तर मग आम्हालाच असं टेन्शन आलं की असं का म्हणताय. मग ते आम्ही आमच्या गायनॅकला फोन लावला खाली आणि मग त्यांना विचारलं की तुम्ही नक्की काय आहे न्यूज वगैरे. तर ते म्हणाले की नाही, अर्ली प्रेग्नन्सी आहे, पण सोबतच कावीळ डिटेक्ट झाली आहे, तर आता त्याच्यामध्ये मेडिकेशन्स काय घ्यायचे. तर मग आम्ही त्या डॉक्टरांना चेकअप वगैरे करून घरी आलो आणि त्याच्यानंतर घरी गेल्यावर ऑफकोर्स मी गावी होते, त्याच्यामुळे आयुर्वेदिकच ट्रीटमेंट एक ऑप्शन दिसत होता सगळ्यांना. त्याच्यामुळे आम्हाला काका एका यांच्याकडे घेऊन गेले आयुर्वेदिक डॉक्टरकडे आणि त्यांनी मला एक प्रकारचा काढा दिला की जो मला 5 डेज घ्यायचा होता आणि जो प्रेग्नन्सीमध्ये पण सेफ होता. तर मी तो 5 डेज सकाळ संध्याकाळ घेतला आणि माझी कावीळ जरा कमी होत आलेली, म्हणजे असं चेहरा वगैरे सगळं नॉर्मल होत आलेलं. पण इतका विकनेस होता कावीळमध्ये, प्लस ती प्रेग्नन्सी, दोघांचं एकत्र मिक्सचर असं झालेलं की काय करू मलाच समजत नव्हतं. तर 5 डेज नंतर मला यायचं होतं पुण्याला आणि मग आम्ही त्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे एका फायनल व्हिजिटला गेलो. तर ते म्हणाले की कावीळ तर तुझी गेलेली आहे, पण पुण्याला जाऊन तुला एकदा सलाईन लावावी लागेल, कारण अंगात कणकण किंवा विकनेस भरपूर असणार आहे. सो नंतर आम्ही पुण्याला आलो आणि पुण्याला आल्यानंतर ना म्हणजे मला माहिती होतं की माझ्या गॉल ब्लॅडरमध्ये म्हणजे पित्ताशयाच्या पिशवीत एक स्टोन आहे, हे मला माहिती होतं. पण मला त्याची आयडिया नव्हती की तो वाढत जाईल आणि मला तो कधीतरी ऑपरेट करावा लागेल. दो मला त्याने काही त्रास दिला नाही आतापर्यंत, म्हणून पण मी ही गोष्ट प्रेग्नन्सीमध्ये अशी येईल मला हे कळलं नव्हतं. मग आम्ही जेव्हा पुण्यावरून आलो तेव्हा नेमका अनिकेत पण आजारी पडला आणि त्याला पण ऍडमिट करावं लागलं. तर आम्ही ज्या पिडियाट्रिशियनला कन्सल्ट करत होतो अनिकेतसाठी, तर त्या पिडियाट्रिशियनने माझी फाईल पण बघितली, कारण मला कावीळ झालेली होती आणि मला सलाईन लावायची होती, म्हणून ती आम्ही फाईल त्यांना दाखवली. तर त्याच्यामध्ये असं डिटेक्ट होतं की सोनोग्राफी केलेली असताना गॉल ब्लॅडरमध्ये पण तुझ्या स्टोन आहे हे कळत होतं. तर त्यांनी ते पाहिलं आणि त्यांनी असं, म्हणजे काही डॉक्टर इतके घाबरवून सोडतात तुम्हाला की तुम्हाला असं त्यावेळेस असं वाटतं की काय डिसिजन घेऊ, मी घेऊन टाकतो, म्हणजे हे डॉक्टर सांगतात मी तसं करून टाकतो. पण ऍक्च्युली तेव्हा आपण आपला विचार केला पाहिजे आणि आपल्या गोष्टींचं हे केलं पाहिजे की खरंच तेवढं वर्थ आहे का करणं. तर असं झालं की त्यांनी मला सांगितलं बापरे तुला तर गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन आहे, तर मग तुला ऑपरेट करावं लागेल. तर मी म्हटलं डॉक्टर मी 1.5-2 महिन्यांची प्रेग्नेंट आहे, त्याच्यामध्येच तुम्ही मला ऑपरेशन कसं काय करायला सांगताय. बोलतात नाही काही नाही, सेफ असतं, काही टेन्शन नको घेऊ, माझे एक डॉक्टर ओळखीचेच आहेत जे असं ऑपरेट करतात, मी त्यांचा रेफरन्स देतो तुला, तू त्यांच्याकडे जा, असं त्यांनी सांगितलं. पण कुठेतरी ना माझ्या डोक्यात असं होत होतं की नाही यार, मला ऑपरेट नाही करायचंय आता, मला काही त्याचा त्रास होत नाहीये, तर मग मी ऑपरेट नाही करणार, मी हवं तर एक दुसरं सेकंड ओपिनियन घेईन. आमचे एक फॅमिली डॉक्टर आहेत सोनावणे डॉक्टर म्हणून. तर मी माझ्या बहिणीला सांगितलं की तू प्लीज त्यांना कॉल लावून विचार ना की कसं आहे. तर माझ्या बहिणीने त्यांना कॉल लावला आणि सांगितली, सगळी हिस्ट्री सांगितली की असं पित्ताशयाच्या पिशवीत स्टोन आहे, एवढा मोठा आहे, तर करायची गरज आहे का प्रेग्नन्सीमध्ये. तर त्यांनी सरळ उत्तर दिलं, काही नाही, असं ते बोलले, तिची प्रेग्नन्सी होईल, चांगला आरामात होईल, नंतर ऑपरेट केलं तरी चालणार आहे, प्रेग्नन्सीमध्ये करायची काही गरज नाहीये आणि तो काही तिला त्रास देणार नाहीये. म्हणजे जेव्हा एखादा डॉक्टर इतक्या पॉझिटिव्हली तुम्हाला रिस्पॉन्स देतो तेव्हा कुठेतरी तुमच्या होप्स अशा खूप जाणवतात तुम्हाला की यार नाही, हे डॉक्टर बोललेत ना तर मग मला काही होणार नाही किंवा मला काही त्रास होणार नाही. तर मग त्या डॉक्टरांनी एक सांगितलं, पण तरी एक मला असं झालं की आपण अजून एका स्पेशलिस्टकडे जाऊयात आणि चेक करून येऊयात. तर मग मी गेले सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आणि तिथे मला एक्झॅक्टली नाव नाही माहिती, पण काझी समथिंग डॉक्टर आहेत. तर त्यांना मी विचारलं आणि असं झालं की आम्ही तिकडे गेलो, त्यांना फाईल वगैरे सगळं दाखवलं. तर ते म्हणतात की तुम्ही बरोबर स्टोनवाल्या डॉक्टरांकडेच आला आहात, पण तुम्ही किडनी स्टोनवाल्या डॉक्टरकडे आलेला आहात, गॉल ब्लॅडरचे डॉक्टर वरती आहेत. मग असं झालं, अरे यार आता परत तिकडे जावं लागेल. पण मग ते म्हणाले की ॲज पर माय एक्सपिरियन्स किंवा मी जे स्टडीजने सांगतोय की तिची प्रेग्नन्सी होऊन जाईल, तिचं फीडिंग होऊन जाईल, त्याच्यानंतरही तुम्ही ऑपरेट केलेलं चालणार आहे, तो काही तिला त्रास देणार नाहीये जोपर्यंत तिला त्याचा आतून काही त्रास होत नाही. म्हणजे मला 2 डॉक्टरांचे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाले. तर मग मी म्हटलं मी त्या डॉक्टरचं ऐकणारच नाही ज्याने मला ऑपरेट करायला सांगितलं. म्हटलं मला 12 एक्सपिरियन्स डॉक्टरांनी या गोष्टी सांगितल्यात, तर मग मी काही ऑपरेट करणार नाही, हा डिसिजन मी पर्सनली घेऊन टाकला. आणि नंतर 5व्या महिन्यामध्ये नंतर सगळं ओके होतं. नंतर ते उलट्या वगैरे चालू झालं, मी माझ्या माहेरी निघून गेले
कंटिन्युअसली चालूच होत्या. उलटीची गोळी खाल्ल्याशिवाय मी काही खाऊ शकत नव्हते. म्हणजे इतकं मला असं झालेलं की बापरे, कधी हा फेज जाईल, कधी मी छान जेवेन, मनसोक्त जेवेन, असं झालेलं मला. पण मग ते 4थ्या महिन्यामध्ये थोडं कमी होत गेलं आणि त्याच्यानंतर मी पुण्याला आले. सो पुण्याला आल्यानंतर मला अचानक परत पोटामध्ये दुखायला लागलं. पण हे असं प्रेग्नन्सीचं पेन नव्हतं, काहीतरी वेगळं होतं. म्हणून मग मला ना असं अर्ध पोट आणि अर्धी पाठ असं दुखत होतं. तर मग मी अनिकेतला म्हटलं, अरे यार, आता असं का दुखायला लागलंय. म्हणजे आम्ही गेलो परत डॉक्टरकडे. तर डॉक्टर म्हणाले एकदा सोनोग्राफी करून या. सोनोग्राफी केली तर त्याच्यामध्ये कळलं मला किडनी स्टोन आहे, ते पण 6. लिटरली काही सुचत नाही त्यावेळेस की. आणि मला असं झालं की प्रेग्नन्सीमध्येच या सगळ्या गोष्टी काय यायच्या होत्या. किडनी स्टोन कळले. मग आम्ही परत ज्यांना सह्याद्रीमधले जे डॉक्टर आहेत, जे किडनी स्टोन स्पेशालिस्टच आहेत, आम्ही त्यांच्याकडे गेलो विजिटला की डॉक्टर असं आहे, तर मग आता काय करता येईल. तर मग ते म्हणाले की हे बघ, एकदम छोटे मोहरी एवढे छोटे किडनी स्टोन आहेत तुझे. ते तुझ्या प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये पण कधी पडून जातील ते तुला कळणार नाही. तू ॲज इट इज तुझं जसं चाललंय तसंच खा, पी, मस्तपैकी राहा. मेक शुअर भरपूर पाणी पी. आणि ते प्रेग्नन्सीमध्ये पण पडून जाते, तुला कळणार पण नाही. मग असं झालं की चला, परत एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला, असं काही टेन्शन नाही आहे. आणि त्यावेळेस लकीली मला असं होत होतं की पाणी भरपूर जायचं मला. म्हणजे मी काही खाल्लं ना की मला घशाला खूप असा कडवटपणा असायचा. मग त्याच्यावरती मी घटाघट इतकं पाणी प्यायचे की लिटरली मी एका दिवशी मी 6 लिटर पाणी संपवलं होतं, जे की खूपच जास्त आहे, पण तरी मी प्यायले होते. आणि भरपूर पाणी प्यायल्यामुळे ना माझे किडनी स्टोन पण पडले. मला म्हणजे जे नॉर्मल डिलिव्हरीसाठी जी हेल्प हवी असते पाणी पिण्याने, किंवा पिशवीतलं पाणी कमी होऊ नये म्हणून जी हेल्प हवी असते ती झाली. तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत चांगल्या घडल्या. आणि मग जसं थोडं बरं वाटायला लागलं तसं मग मी गर्भसंस्कार कोर्स केला, ज्याच्यामध्ये मी म्हणजे जीवनविद्येचा गर्भसंस्कार कोर्स श्री सद्गुरू वामनराव पै यांचा, तर मग तो केला. आणि नॉर्मल प्रेग्नेन्सीच होईल हे काही डोक्यात नव्हतं, माझ्या थॉट्समध्ये नव्हतं. म्हणजे मी फक्त विचार करायची की माझी नॉर्मल प्रेग्नेन्सी झाली आहे, सगळं नॉर्मल आहे, मला काही त्रास होत नाहीये, काही नाही. असं करत माझा ना 7वा महिना आला. ठीक आहे. आणि 7व्या महिन्यातलं जे ग्रोथ स्कॅन करतात त्याच्यासाठी मी माझ्या गायनॅककडे गेले. कारण माझी गायनॅक ना कधी एक फिक्स नव्हती. कधी मी मुंबईला असायचे, मध्येच मी पुण्याला जायचे. स्टार्टिंगला तर मी चिपळूणला होते, त्याच्यामुळे तिकडे वेगळा गायनॅक, इकडे वेगळा गायनॅक. परत इथे पुण्यातच माझे 2-3 गायनॅक झाले. कारण मी ज्या गायनॅककडे जायचे तिचं आणि आमचं टायमिंग कधी मॅचच नाही व्हायचं. मग दुसरी परत शोधा. सो एक गायनॅक माझी फिक्स नव्हती. मग मी एका गायनॅककडे गेले, इथे सांडेवाडी रोडला आहे जे. त्यांच्याकडे गेल्यावरती माझं हिमोग्लोबिन 7 होतं त्या ब्लड टेस्टमध्ये, त्या रिपोर्ट्समध्ये. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना रिपोर्ट्स दाखवले. ठीक आहे. तर मग रिपोर्ट्स दाखवले आणि त्याच्यामध्ये त्यांना दिसलं की हिचं हिमोग्लोबिन एकदम कमी आहे, जे की 7 होतं. ॲटलिस्ट मिनिमम 10 पाहिजे असतं, 9 to 10 पाहिजे असतं. मग त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की बापरे, आता एका महिन्यात 1-1.5 महिन्यात तर एवढं हिमोग्लोबिन तुमचं वाढणार नाही, आपल्याला मिनिमम 11 तरी पाहिजे असतं. सो तुम्हाला ना आयर्न इंजेक्शनचे शॉट्स घ्यावे लागतात. आणि असं ऐकल्यावरती मी खरंच नाही घाबरली, कारण ना मी कधीच असा विचार नाही, म्हणजे मला जेव्हा कोणी सांगतं ना की तुला असं करावं लागेल, तेव्हा माझा एक थॉट असा असतो की मी असं करू शकेन का. म्हणजे मला जर कोणी मेडिसिन घ्यायला सांगताय की बाई तू हे मेडिसिन घे, तर जोपर्यंत ती एकदम जास्त रिक्वायर्ड नाहीये तोपर्यंत मी ती घेत नाही. पण माझा असा सेकंड थॉट असतो, मी आपल्या घरगुती उपायांनी काही बरं करू शकते का, किंवा मी काही अजून चेंजेस करू शकते का याच्यामध्ये माझ्या लाईफस्टाईलमध्ये, की जेणेकरून मला बरं वाटेल. सो हे माझे सेकंड थॉट्स असतात. पण जेव्हा त्यांनी सांगितलं की आता वाढणारच नाही तुझं हिमोग्लोबिन, तू कितीही खा आयर्न रिच फूड, नाही वाढणार, मग हे ऐकून माझ्यापेक्षा जास्त अनिकेत घाबरला. आणि अनिकेत मला म्हणाला की नाही आपण तुला इंजेक्शन घेऊयात, नाही वाढलं तर आपण काय करायचं. मग त्याला म्हटलं ठीक आहे चालेल, घेऊयात. आणि मग नंतर त्या म्हणाल्या की इंजेक्शनचा तुम्हाला एक ट्रायल डोस द्यायला लागेल हातावरती, कारण काहींना ते इंजेक्शन दिल्यानंतर इचिंगचा वगैरे त्रास होतो. सो त्यांनी मला इंजेक्शनचा ट्रायल डोस दिला, जो की हा डाग माझ्या हातावरती अजून आहे. आणि मला इंस्टाग्रामवरती बरेच जणांनी विचारलं की हा डाग कसला आहे, काय आहे. सो मी त्यांना तिथे सांगितलं. तर मग हा इंजेक्शनचा डाग आहे जो ट्रायल डोस दिलेला. आणि त्या म्हणाल्या की लगेच जाईल, पण आता ऑलमोस्ट 1 वर्ष होत आलंय, नाही गेला. मग मला कळलं की हा 2 वर्षांनी तरी मिनिमम जातो पण खूप स्लोली जातो. मग आम्ही तिथे फर्स्ट इंजेक्शन घेतलं, जे की होतं ऑलमोस्ट 1100 का 1200 रुपये. पहिलं इंजेक्शन घेऊन आलो आणि त्या म्हणाल्या मला एका इंजेक्शनच्या डोसने तुझं 1 पॉईंट समथिंग हिमोग्लोबिन वाढेल.
सो आता तुझं 7 आहे, तर 8, 9, 10 असं करत करत आपल्याला मिनिमम 3 डोसेस द्यावे लागतील तुला इंजेक्शनचे. तर मग आम्ही त्याच्यासाठी पण रेडी झालो. मग पहिला डोस घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि नेक्स्ट डोस घेण्यासाठी परत गेलो. तर ज्यावेळेस आम्ही तिकडे गेलो तिथे डॉक्टर नव्हत्या, नर्स होती. तर मग तिने सांगितलं की मॅडम तुम्ही जे इंजेक्शन घेतलेलं ना 1100 रुपयाचं, ही कंपनी नाही आहे, पण सगळं सेम आहे, फक्त या इंजेक्शनची प्राइस ना 5000 रुपये. आय वॉज लाईक 1100 रुपयाचं इंजेक्शनची प्राइस अचानक 5000 कशी काय वाढते? नाही, कंपनी डिफरंट आहे ना म्हणून 5000 रुपये झाली आहे. तर मला म्हटलं हे काय लॉजिक आहे? मला असं झालं की मी का देऊ 5000 रुपयाचं इंजेक्शन? त्याच्याऐवजी मी खाईन ना चांगलं चांगलं फूड, मला नसेल जर तरी मी खाईन. मग अनिकेत आणि मी ना असं दोघं प्रश्नात पडलो. मग मी अनिकेतला म्हटलं की हे बघ, मला इंजेक्शन घ्यायचं नाहीये, तू आधी घरी चल, ते काय आहे ते मी तुझ्यासोबत घरी डिस्कशन करते. मग आम्ही घरी आलो आणि आम्ही अदर हॉस्पिटल सर्च करायला लागलो की जिथे त्या रेंजचं इंजेक्शन असेल. आता इथे पैशांचा प्रश्न येत नाही, इथे तुमच्या थॉट्सचा प्रश्न आहे. म्हणजे 1100 रुपयाचं जर इंजेक्शन अचानक 5000 रुपये होत आहे आणि अंटिल अँड अनलेस ती इमर्जन्सी आहे आणि तुम्हाला घ्यावं लागतंय, तर तोपर्यंत मी तरी घेणार नाही, हे माझं आहे विचार. तर मग मी अनिकेतला घेऊन घरी आले आणि घरी आल्यानंतर अनिकेत वेगवेगळ्या आय गेस मेडिकल्समध्ये गेला आणि चेक करत होता की कुठे आहे का तसं इंजेक्शन सेम मिळतंय का. आणि मी इथे दुसऱ्या हॉस्पिटल्समध्ये फोन लावत होते की त्यांच्याकडे अवेलेबल आहे का आता सध्या. मग नंतर मी दमले ते करून, म्हणजे मला असं झालं की मला नाही करायचंय. मी 1-2 हॉस्पिटल्सना फोन पण लावलाय आणि मला नाही घ्यायचं इंजेक्शन. अनिकेत घरी आला आणि मी त्याला म्हटलं की हे बघ, मी ना भरपूर पालक, डाळिंब, खजूर, बीट भरपूर खाईन, पण प्लीज तुम्हाला इंजेक्शन घ्यायला लावू नकोस. मग असं तो पण ऍग्री झाला. त्याला बरंच ऍग्री केल्यानंतर आणि मी तो 8वा पूर्ण महिना खूप फ्रिक्वेंटली, म्हणजे तुम्ही रोज म्हणाल तरी मी म्हणेन की बीट खायचे, खजूर 2 खायचे तुपामध्ये भिजवून छान, त्याच्यानंतर रोज पालक खायचे, पालक खिचडी, वेगवेगळ्या टाईपचं पालकचं काहीतरी बनवून, बीट कटलेट बनवून, हे सगळं मी आलं. आणि त्याच्यानंतर माझं हिमोग्लोबिन डायरेक्ट 10 गेला, एका महिन्यामध्ये 10 गेला. आणि मी ना सर्च केलं की इज इट रिक्वायर्ड की तुम्हाला इंजेक्शन घ्यायची गरज पडते, तर काही केसेसमध्ये ती बिलकुल नसते. तुम्ही तुमचा फूड इंटेक घेऊन, तुम्ही तुमचं डाएट नीट करून त्या गोष्टी करू शकता. तुम्ही एवढंच सांगेन की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या, नाही असं म्हणत नाहीये, पण ट्रस्ट ऑन युअरसेल्फ, की तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा की तुम्ही चांगले राहणार आहात. असं लगेच घाबरून जाऊन ना गोष्टी मग अजून बिघडतात, अजून स्ट्रेस येतो, मग अजून काहीतरी मागे लागतं. असं विचार करा की माझी प्रेग्नन्सी एकदम छान आहे, माझी नॉर्मल डिलिव्हरी झालीये, हा सगळा विचार करा. आणि मग मी 8व्या महिन्यात पूर्ण खाल्ल्यानंतर माझं हिमोग्लोबिन चांगलं वाढलं. मग 9व्या महिन्यात मी घरी गेले, कारण डिलिव्हरी कधी पण होऊ शकते म्हणून. घरी गेल्यानंतर मग परत ते ड्रॉप झालं, कारण मी खात नव्हते, मी बंद केलेलं. आता एवढं महिना खाऊन कंटाळा आला म्हणून मी बंद केलं. तर ते 10चं झालेलं 9 वरती आलेलं. मग 9 पण इज ओके फॉर प्रेग्नन्सी इन सम केसेस आय गेस. सो प्लीज मी परत एकदा सांगते, मी हे सांगते माझ्या एक्सपिरियन्सने, तुम्ही माझं ऐकून काही ट्रायआउट करायला जाऊ नका. मी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या, तुमच्यावर विश्वास ठेवा, तुमच्या फॅमिली मेंबर्सवर विश्वास ठेवा आणि प्रोसेसवरती विश्वास ठेवा. कारण आहे ना, तुम्ही जितका पॉझिटिव्ह विचार कराल ना, तुम्ही जितके छान हॅपी राहाल ना, तितकी तुमची प्रेग्नन्सी छान हॅपी होणार आहे. 9व्या महिन्यामध्ये तर मग माझं हे कमी झालं, हिमोग्लोबिन कमी झालं नाही. मग मी परत थोडं थोडं चालू करायला लागले आणि मग नंतर 14 जानेवारीला तर माझी डिलिव्हरी झाली. सो अशी काहीशी माझी प्रेग्नन्सी जर्नीची स्टोरी आहे. आणि मी ही सांगितली कारण हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते मी फेस केलेले होते. जर इन केस कोणाला सिमिलर प्रॉब्लेम्स त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये आले असतील किंवा असे येऊ नये, पण जर फेस करावे लागले, तर मग तुम्ही कुठेतरी हा व्हिडिओ पाहून तुमच्या लाईफमध्ये तो ॲप्लिकेबल कराल असं मला वाटतं. म्हणून ही प्रेग्नन्सी जर्नी शॉर्ट अँड स्वीटमध्ये मी सांगायचं ट्राय केलेलं आहे. आणि थँक्यू हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. तर जर तुम्हाला काही अजून प्रश्न असतील, काही विचारायचं असेल, तर मला कॉमेंट्स नक्की करा, की नक्की रिप्लाय द्यायचं ट्राय करेन. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. चला, भेटते तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.